नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण TET परीक्षेसंदर्भात इयत्ता 7वी भूगोल या विषयाचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरू करूया। इयत्ता 7वी भूगोल। पृथ्वीप्रमाणे चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहेत। चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू सतत दिसत असते। 3. पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते। जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस चंद्राची उपभू स्थिती म्हणतात। जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो तेव्हा तो चंद्राची अपभू स्थिती असतो। 6. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो। चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना अमावास्येला तो पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये असतो। शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90 डिग्रीचा कोन होतो, त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो, म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो। तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील भागात। पुढील भागाच्या नोटिफिकेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा।